माझ्या आजी सारखे आहात। तुम्हाला या घरात नसेल राहायचं तर तुम्ही माझ्या घरी चला। आजी हे काय काय खाल्लत नाही तुम्ही? अहो खाल्लत नाही तर तुमची तब्येत कशी ठीक राहणार? आणि काय झालं तब्येतीला तर मग डॉक्टरांकडे कोण घेऊन जाणार? काय होत नाही ग मला, जा तू घ्या आता। आता या घरात तुमची काळजी घेणारी फक्त एकटीच उरली आहे मी। आता मला पण घरातून जायला सांगा। मुक्ता एवढी काय चांगली नसेल पण वाईट पण नाही आजी मी। काम आता पटापट व्हावी असं मला वाटतं, पण काम कशी चांगलीच झाली पाहिजे। आशाचं काम फक्त काम नसतं, चांगलं काम असतं। वय बाई लई चांगलं काम करतीयस, जा आता तू जा। जाते मी। आजी मला बघा नुसती बडबड करायला आवडत नाही आणि कोणाच्या कामात लुडबड करायला पण आवडत नाही, पण विचारूनच टाकते बघा। तुम्हाला या घरच्यांच्या वागण्याचा त्रास होतोय ना? त्याची सवय हाय ग मला, पण ज्या परमानं ह्या लोकांनी मुक्ताला घराबाहेर काढलं ना त्याचा लई त्रास होतोय बघ। हो आजी, मुक्ता काय आणि मी काय घरात घरकाम करणारीच माणसं ना। आता अशा पोरीवर सारंगदादा प्रेम करतात तर मग घरात दुसरं काय घडणार आहे? सारंगदादाने पण अक्कल कुठे घाण ठेवली काय माहिती। चुप, तोंडाला येईल ते बडबडतीयस। अग पिरमात उच नीच असा भेदभाव असतो का? अगं पिरमाला आपण देवाची उपमा देतो। मला सांग, श्रीमंत मंदिरात पाया पडणारा माणूस नदीकाठच्या उघड्या म्हसोबाला हात जोडत नाही असं होतं का कधी? नाही नव, मग पिरमाचं पण असंच असायला पाहिजे। माझ्या सारंगची निवड अगदी चोख आहे। एवढी गुणवान पोरगी शोधून बी सापडायची नाही। या घरची सून माझी मुक्ताच झाली पाहिजे, नाही होणारच। अगं तिच्यासाठी लई दागिने काढून ठेवलेत मी, आणि दागिने घातल्यावर माझी मुक्ता काय गाड दिसत नाही। अगं चल चल दाखवते तुला, चल ये। मुक्तासाठी अशी लई दागिने आहेत, ये। काय झालं? दागिने कुठे गेलं? इथे ठेवलं होतं। अगं बघ जरा कुठे दिसतात का तुला? नक्की इथंच ठेवलं होतं ना? व्हायचं, मी समजा तिला द्यायचं म्हणून कापडात बांधून ठेवलं होतं इथं। कुठे गेलं? तू बाय बाय, हे काय झालं? कुठे गेलं? इथंच तर ठेवलं होतं मी। आठवलं। काय? मोठी आई माधवीताईला दागिन्यांबद्दल काहीतरी विचारत होत्या। तू काय बोलतेस? तू बघितलंस दागिने तिच्याकडं? नाही बघितलं नाही, मी ऐकलं। म्हणजे मी आत काम करत होते ना तेव्हा माझ्या कानावर पडलं, म्हणजे मी चोरून नाही ऐकलं, म्हणजे आपोआपच ऐकायला आलं बघा। अगं वय ग बाई, पण काय म्हणाली माधवी? माधवीताई म्हणाल्या तुम्हीच त्यांना दागिने दिलेत। मी दिलं म्हणाली? वय थांब, आता बघतेस त्या माधवीला। जा आत्ताच्या आता माधवीला बोलवून आण। आत्ता आण, जा। तिला आता बघतेस मी। माझे दागिने घेतीस वय ग सटवी? भक्ती, तुला खरंच त्या घाणेरड्या माणसावर प्रेम झालं होतं? बोल। नाही ताई, मला तो माणूस अजिबात आवडत नाही, पण मी हे सगळं आपल्या घराच्या भल्यासाठी करत होते। कांता शेठजी बोलला ना त्यावर तुम्हाला खरंच वाटायला लागलं त्याच्याशी लग्न केलं तर तो आपल्या घराकडे लक्ष देईल, आपल्या पैशा पाण्याच्या सगळ्या अडचणी दूर होतील। म्हणून वाटलं जाऊ द्या, लग्न तर करायचंय। म्हणून स्वतःचं आयुष्य बर्बाद करायला निघाली होतीस? तुम्ही सगळ्या घरासाठी एवढं राबता, तर माझा पण वाटा असावं म्हणून मी
बहीण मायपेक्षा एवढी मोठी कधी झाली? भक्ती, एवढी मोठी नको बाळा. तू जशी आहेस ना तशीच राहा. बालिश, उन्हाळ. मुक्ते, तू अजून कुंकवाबद्दल सांगितलं नाहीस. तुम्ही मला बोलवलं? काय ग, कुणाला विचारून काढलेस कपाटातले दागिने? कुणाला कशाला काय विचारायला हवं? खरं तर मी सख्खी सून आहे ना तुमची. माझाच अधिकार आहे दागिन्यांवरती. तुम्ही स्वतःहून द्यायला पाहिजे होते हे दागिने मला. पण तुमचा जीव अडकलाय ना या दागिन्यात. का नाही अडकणार? माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी केलेत हे दागिनं. आणि कुठल्या अधिकारानं मागतीस ग? आणि काय ग, ही म्हातारी आयुष्यभर 4 भिंतीच्या आत खिजत पडली होती, तवा कुठं होती ही सून? एकदा तरी जेवण घेऊन आलीस का माझ्या खोलीत? काय आठवतंय तुला? कुठल्या अधिकारानं मागतीस ग? अधिकार सांगती या. आत्ताच्या आत्ता समद दागिने इथं काढून ठेव. चल काढ. नाही काढणार मी हे दागिने. आणि जर का तुम्ही जबरदस्तीने काढून घेतलेत ना तर मी हे सगळं घर डोक्यावर घेईन. करेन मी. माधवी, काय आरडाओरड चालली आहे? बाहेरपर्यंत आवाज येतोय. ते मी अगं वैजंती, बघ की हिनं मला न विचारता माझ्या कपाटातले दागिने काढलेत. माधवी, तू तुम्हाला म्हणाल होतीस की सासूबाईने दिले म्हणून दागिने. हो, तो आमच्या सासू सुनेंचा विषय हो. तुम्ही नका लक्ष घालू त्यात. नाही म्हणजे माझं तसं काही नाही, पण आपल्या घरात आधीच केवढ्या अडचणी आहेत आणि तुम्ही कुठे कुठे म्हणून लक्ष घालणार. आम्ही सासू सुना आम्ही मिटवून घेऊ ना. नाही, मी मध्ये पडणार.